एकाच कारणासाठी की शिक्षण हे सेंट्रलाइज झालं, सेंटरनी कॉलेजेस ओपन करण्यासाठी पैसे दिले नाही, शिक्षण आता आमच्या हातामध्ये राहिलं नाही म्हणून राज्याने त्याच्यामध्ये लक्ष घातलं नाही आणि म्हणून जेवढे प्रायव्हेट कॉलेजेस निघाले तेवढेच आपल्याला दिसतात, राज्याचे कॉलेज दिसत नाही, तशी परिस्थिती आहे। वेळ आता आलेली आहे की ह्या सेंट्रलाइज एक्झामिनेशनमुळे आपण क्वालिफाय झालो पाहिजे आणि मग ते क्वालिफाय करण्यासाठी पाहिजे ते हातखंड त्या ठिकाणी वापरल्या जातात आहे, तशी परिस्थिती आहे। यावर्षी आपण असणारा नीटचा पेपर फुटलेला बघितला, महाराष्ट्रामधला असा टेटचा असणारा पेपर फुटलेला आपण बघितला, इतर राज्यांमध्ये सुद्धा आपण असणारा बघितलेला अशी परिस्थिती आहे आणि त्यातून यंगर जनरेशनचा आंदोलन सुद्धा आपण असणारं या ठिकाणी पाहिलेलं आहे। एकंदरीत सेंट्रलाइज एक्झामिनेशन केल्यामुळे त्या कंट्रोलच्या बाहेर गेलेले आहेत, त्याच्यावरती नियंत्रण ठेवता येत नाही आणि म्हणून आज पूर्णपणे देशाची व्यवस्था ही अडचणीत आली आहे, अशी परिस्थिती आहे। आम्ही असणारा हा डिबेट करू इच्छितोय आणि इतर पक्षाने त्याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे, विशेष करून सत्ताधारी BJP जी आहे त्यांनी असणारे याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे की आज सेंट्रलाइज एज्युकेशन करण्याची गरज आहे की जुनी संविधान स्थापन झालं 1950ला, शिक्षण हा राज्याचा विषय होता, तेव्हा शिक्षण हा राज्याचाच विषय राहिला पाहिजे का, याचा डिबेट आम्ही असणारा करू इच्छितो। राजकीय पक्ष असतील, स्टुडंट्स विंग असतील, वेगवेगळ्या पक्षांच्या किंवा इंडिपेंडेंट, यांनी ह्या चर्चेमध्ये भाग घेतला पाहिजे आणि एकदा का लक्षात आलं की ही सेंट्रलाइज परीक्षा देशाच्या आणि सामान्य विद्यार्थ्यांच्या हिताची नाही, त्यावेळेस केंद्र शासन मान्य करणार असेल तर आंदोलन होणार नाही, पण केंद्र शासन मान्य करणार नसेल तर या सगळ्या विद्यार्थ्यांना माझं असणारं आव्हान आहे, राजकीय पक्षांना आव्हान आहे की आपण हे आंदोलन शिक्षण डिसेंट्रलाइज करण्यासाठी आपण सुरुवात केलं पाहिजे। चर्चेच्या माध्यमातून आम्ही हा प्रश्न